नॉर्मल केस गळणं ज्याला आपण म्हणूया डिफ्यूज हेअर फॉल, जनरल हेअर फॉल किंवा सर्वसामान्यपणे सगळ्यांचे जे केस गळतात तसे गळतात. आणि दुसरा जो असतो तो पॅटर्न हेअर लॉस. पॅटर्न म्हणजे एका ठराविक पॅटर्न मध्ये ते केस जातात. जनरल हेअर फॉल म्हणजे जसं आपल्याला रोजच्या रोज केस गळतं हे जाणवतं, एक एक केस म्हणजे गळायला लागतात. पॅटर्न हेअर फॉल म्हणजे काही जणांचे इथले 2 त्रिकोणीतले केस जायला लागतात किंवा टाळूच्या वरचे केस जायला लागतात. तर काही जणांची पूर्ण हेअरलाईन हळूहळू मागे जायला लागते. तर एका ठराविक पॅटर्न मध्ये, एका ठराविक आकारामध्ये जेव्हा केस जातात तो पॅटर्न हेअर लॉस झाला. किंवा काही जणांना गोल गोल चाई पडते, टक्कल, चाई पडणे हा वेगळा टक्कलाचा प्रकार झाला. त्यामुळं पुरुषांमध्ये पडणारा टक्कल आणि चाई पडणे हा पॅटर्न हेअर लॉस मध्ये आला. आणि डिफ्यूज हेअर फॉल म्हणजे केस हळूहळू पातळ आणि विरळ होत जाणे हा नेहमी दिसणारा हा एक. आज मी द लेझरमॅन शो या आपल्या नो नॉनसेन्स कॉस्मेटॉलॉजी या पॉडकास्ट सिरीज मध्ये सचिन गवळी यांचं म्हणजे मी स्वागत करतो. आणि आज दिलखुलास गप्पा होतील त्यांच्या आणि माझ्या आवडीच्या विषयावर, अशी आज आपण सुरुवात करतोय. सचिनजी, मला खूप प्रश्न आहेत, कारण मी चित्रपट क्षेत्रात काम करतो. आजकाल सौंदर्य आणि केस हा महत्वाचा विषय आहे. आणि ज्यावेळेला ह्या समस्या जाणवतात तेव्हा मला सगळ्यात परत जिव्हाळ्याचं नाव आठवतं, डॉक्टर नितीन ढेपे, भारताचा पहिला लेझरमॅन. त्याला कारण असं आहे की हे एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की याच्यामध्ये कोणतीही गोष्ट लपून ते कुठलाही इलाज किंवा त्याच्यावरती तोडगा नाही काढत. ते स्पष्ट सांगतात की हे होणार आहे, हे असं आहे, ते तसं आहे. आणि कदाचित या इमानदारीमुळेच एवढं मोठं हे प्रश्न निर्माण झालंय. कारण शेवटी आपण धंदा करताना, व्यवसाय करताना आपण त्याचं तारतम्य किती बाळगतो आणि शेवटी आपण धंदा करताना, व्यवसाय करताना इमानदारी किती बाळगतो, तारतम्य किती बाळगतो, त्याच्यावरती आपली भरारी किंवा आपलं भरभराट होत असते. इमानदार माणूस असल्यामुळं आमचं चांगलं जमतं, व्यवहार चांगली आहे. मला प्रश्न आहे, म्हणजे मी नेहमीच की जसं दिल्ली सिटी आहे, नागपूर सिटी आहे, मुंबई सिटी आहे, तसं स्किन सिटी का? तुम्ही माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला. मी जेव्हा 2000 साली सोलापूरमध्ये प्रॅक्टिस सुरुवात केली तेव्हा मी सुरुवात केली एका रूमच्या क्लिनिक मध्ये. जेव्हा माझ्याकडे फक्त सर्टिफिकेट ची फाईल, एक मोटरसायकल आणि मोटरसायकल मध्ये घालण्यासाठी पेट्रोलला पैसे नाहीत, ही माझी सुरुवात होती. आणि जी मी शाखा निवडली, त्वचारोग शास्त्र किंवा डर्मॅटॉलॉजी, ही शाखा पण अशी होती की त्या काळी या शाखेला फारसा डिमांड नव्हता, कुणीही याला विचारत नव्हतं. काही मिळालं नाही तर डर्मॅटॉलॉजी घ्यायची. आणि का तर त्वचारोग शाखा म्हणजे दिवसभरात 50-100 लोकांना चिठ्ठीवर औषधं लिहून देणं, यापेक्षा वेगळा त्याच्यामध्ये उत्पन्नाचा सोर्स नव्हता. त्या काळी शेजारचा लॅबोरेटरीवाला हा स्किन स्पेशलिस्ट पेक्षा जास्त त्याचं उत्पन्न असायचं. शेजारचा मेडिकल दुकानवाला त्याचे इन्कम हे स्किन स्पेशलिस्ट पेक्षा जास्त असायचं. या पार्श्वभूमीवर सर्व काही एका छताखाली असलं पाहिजे असा ध्यास घेऊन मी या व्यवसायाची वाढ करायला सुरुवात केली. आणि सोलापूर हे हैदराबादच्या जवळ असल्यामुळे त्याच्यावरचा मोठा इम्पॅक्ट जो होता, प्रभाव जो होता, पुण्या मुंबई इतकाच हैदराबादचा होता. त्यामुळं डॉक्टर ढेपेज स्किन सिटी याची प्रेरणा रामोजी फिल्म सिटी पासून आलेली आहे. वा. तर ते कसं, तर रामोजींनी एक न्यूजपेपर काढला, मग दुसरा न्यूजपेपर काढला, त्याच्यानंतर त्यांनी एक चॅनल काढलं, मग दुसऱ्या भाषेमधलं चॅनल काढलं, मग त्यांनी अनेक भाषेमधलं चॅनल काढलं. त्याच्यानंतर मग त्यांनी सॅटेलाइट उपग्रह स्वतःचा भाड्यानं घेतला. एवढं शूटिंग करण्यासाठी आपला स्टुडिओ स्वतःचा निर्माण केला आणि तो स्टुडिओ इतका मोठा केला की ते पर्यटन स्थळ बनलं. म्हणजे सर्व काही एका बॅनरच्या खाली, सर्व काही एकत्र उपलब्ध करणं, या स्वप्नामधून रामोजी फिल्म सिटी घडली. ते स्वप्न मी ठेवलं आणि त्वचारोग या शाखेमध्ये मग ओपीडी कन्सल्टेशन असेल, लॅबोरेटरी असेल, ऑपरेशन थिएटर असेल, ऍडमिट होण्याची सोय असेल,
वेगवेगळे लेझर असतील, वेगवेगळे उपचार असतील, हे सर्व एके ठिकाणी एकत्र आणणे, प्रशिक्षण असेल, ट्रेनिंग असेल, डिग्री, डिप्लोमा, देशातल्या परदेशातल्या डॉक्टरांना शिक्षण देणं, प्रशिक्षण देणं, हे सर्व मी एका छताखाली आणलं आणि ती संकल्पना होती डॉक्टर ढेपेज स्किन सिटी. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की देशातल्या अशा फक्त 2 संस्था आहेत की ज्यामध्ये प्रायव्हेटमध्ये, खाजगीमध्ये DNB म्हणजे MD सारख्या DNBच्या डिग्रीची मान्यता आहे. एक दिल्लीला PN बेहरे इन्स्टिट्यूट आणि त्याच्यानंतर दुसरी एकमेव संस्था भारतातली ही डॉक्टर ढेपेज स्किन सिटी. ही पदव्युत्तर प्रशिक्षण संस्था म्हणजे मेडिकल कॉलेजच्या दर्जाची संस्था आहे. आपल्याकडे DNB डर्मॅटॉलॉजी, डिप्लोमा डर्मॅटॉलॉजी, फेलोशिप, वेगवेगळे कोर्सेस आपल्याकडे म्हणजे चालतात. हे सर्व प्रकारचे लेझर तंत्रज्ञान एके ठिकाणी उपलब्ध केले आणि मला सांगायला अभिमान वाटतो की डर्मॅटॉलॉजी मध्ये, त्वचारोग शाखेमध्ये की मोठा सेटअप पूर्वी लागायचाच नाही. 1 रूम 2 रूम यामध्ये क्लिनिक होऊन जायचं, बरोबर. परंतु मोठा सेटअप त्याच्यामध्ये 20 बेडचे ऍडमिशनची सोय आहे, ऑपरेशन थिएटर आहे, असा सेटअप मी सोलापूरला पहिल्यांदा उभा केला आणि पूर्ण भारतामध्ये त्वचारोग शाखेमध्ये, डर्मॅटॉलॉजीमध्ये मोठा सेटअप, मोठे इन्स्टिट्यूट उभा करण्याचा ट्रेंड हा स्किन सिटी पासून सुरू झाला. क्या बात आहे. म्हणजे याच्यावर एक गोष्ट लक्षात येते का की लोक 10 बाय 10ची खोली बांधताना पण विचार करतात, ते लोकांना जमत नाही. जास्तीत लोक काय बोलतात 2 BHK फ्लॅट, वाडा, पण असा पहिला माणूस आहे ज्यांनी सिटी बांधली बरं का ऍक्च्युली, असं म्हणायला लागेल. आणि तेही कुठल्या क्षेत्रामध्ये जे क्षेत्र दुय्यम मानलं जातं. आणि त्यातली आणखी एक गंमत अशी की म्हणजे 2 रूमच्या क्लिनिक मधून मी 30 खोल्यांच्या क्लिनिक मध्ये म्हणजे शिफ्ट झालो. पण त्या 30 खोल्यांचं काय करायचं मलाच माहित नव्हतं. ते मोठं करायचं आहे, मग ते मोठं करायचं म्हणजे त्याच्यात काय काय असलं पाहिजे, मग त्याच्यात लॅबोरेटरी आली पाहिजे, मग ऑपरेशन थिएटर आलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये हॉस्पिटल आलं पाहिजे, त्याच्यामध्ये ही मशीन आली पाहिजे, ती मशीन आली पाहिजे. मग मोठ्या इन्स्टिट्यूटला कॉन्फरन्स रूम असते, कॉन्फरन्स रूम असले पाहिजे, तिथं ट्रेनिंगची सोय असली पाहिजे. या सर्व कल्पना मी त्या मोठ्या सेटअपचा ध्यास घेतला, त्यामुळे त्या सुरू झाल्या. म्हणजे मोठं म्हणजे नक्की काय करायचं मला माहित नव्हतं, पण या क्षेत्रामध्ये काहीतरी मोठं करायचं म्हणून मी सुरुवात केली. आधी 2 रूम मधून 2 खोल्यामधून 30 खोल्यांची इन्स्टिट्यूट झाली आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी त्यामध्ये यायला सुरुवात झाली. म्हणजे असं म्हणायला लागेल की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, वसलों से उडान होती है. म्हणजे स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान केलं. म्हणून मी मगाशी म्हटलं ना की गावाकडचा एक युवक शून्यातून विश्व निर्माण करतो. आपण योग्य माणसं सोबत आहोत याचा आज आनंद होतोय, बाकी काही नाहीये. धन्यवाद सचिन भाऊ. अजून एक महत्वाचा विषय, सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर शेजारी भवानी मातेच्या मंदिरा शेजारी तुमचं गाव आहे अनदूर. अनदूरचा तरुण भारतातला पहिला लेझरमॅन बनतो, हे जाणून घ्यायचंय. लेझरमॅन हा जो शब्द म्हणजे मला चिटकला की त्याची पण एक म्हणजे स्टोरी आहे. मी जेव्हा सोलापूरमध्ये सुरुवात केली तेव्हा एकच ध्येय होतं की याच्यामध्ये जे जे काही नवीन होईल ते आपण आणायचं. आपण अनेक वेगवेगळ्या तंत्रज्ञान, फोटोथेरपी, टोवा थेरपी, अल्ट्राव्हायलेट बी थेरपी, पांढऱ्या डागावरचे उपचार, सोरियासिसचे उपचार, सर्व काही आपण त्या ठिकाणी आणले. एल्मन रेडिओ फ्रिक्वेन्सी सर्जरी वगैरे या सगळ्या गोष्टी आपण सोलापुरात तेव्हा सुरू केल्या. आता त्या यादीमध्ये फक्त शिल्लक राहिलेली गोष्ट होती लेझर. आपल्याकडे सर्व काही आपण आता या तंत्रज्ञान आणलेले आहेत, सर्व आधुनिक उपचार सुरू केलेले आहेत, राहिले फक्त लेझरचा उपचार. आता तो सुद्धा आपल्याला आणायचा आहे म्हणून मी सुरुवात केलेली. आणि खरं सांगायचं तर त्या दिवसापर्यंत मी लेझर डोळ्याने पाहिला नव्हतं. लेझर दिसतो कसा, असतो कसा, किती किलोचा असतो, तो कसा चालवतात, तो गाडीवर नेतात की सायकलवर नेतात, काही माहित नव्हतं. माझी कल्पना तो कुठं मिळतो हे पण माहित नव्हतं. माझी कल्पना मोठ्या शहरामध्ये मोठं शोरूम असेल तसं लोक टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन घेतात, तसं लेझर निवडून आणत असतील.
तेव्हा लेझर म्हणजे हे ऑर्डर देऊन अमेरिकेतून कुठल्या एजंटच्या मार्फत कंपनीच्या मार्फत आयात करून इम्पोर्ट ड्युटी कस्टम ड्युटी भरून मागावं लागते वगैरे यातलं काही मला कल्पना नव्हती. आणि इथून सुरुवात झालेली, पण लेझर घ्यायचा हा ध्यास होता. आणि त्यामध्ये झालं असं की जो लेझर मुंबई नंतर पुण्यात सुद्धा नव्हता, 35 लाखाची त्याची किंमत होती, तो पुण्यात सुद्धा चालेल याची खात्री नव्हती, असा लेझर मी पहिल्यांदा सोलापूरमध्ये आणला. आणि असं म्हणतात की धाडस करायला थोडस अज्ञान लागतं आणि थोडासा वेळेपणा लागतो. त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे थोडासा म्हणजे माणसाला डेअरिंग कधी येते, धाडस कधी येत असतं की थोडंसं अज्ञान असेल तर. ज्याला पूर्ण माहिती असते, ज्या व्यक्तीला पूर्ण माहिती आहे तो फक्त कॅल्क्युलेशन करतो, डेअरिंग नाही करत. करेक्ट. डेअरिंग मध्ये थोडंसं अज्ञान असतं. त्यामुळे मी सोलापुरात होतो, थोडं काय भरपूर अज्ञान होतं, पण जिद्द एकच होती, करायचंय. आणि त्यामध्ये उडी मारली आणि तो महाराष्ट्रातला मुंबई नंतरचा पहिला लेझर माझ्याकडे आला. आणि मग त्यानंतर आणखीन लेझर आले. आणि एक वेळ अशी होती की म्हणजे भारतामध्ये 40 प्रकारच्या लेझर टेक्नॉलॉजी असतील, त्यातल्या किमान 17 ते 18 मी भारतात पहिल्यांदा लॉन्च केलेले आहेत. आणि आतापर्यंत म्हणजे मी माझ्या या 10 क्लिनिकमध्ये जेवढे लेझर मी वापरलेले असतील ते साधारणतः 20-30 करोडचे म्हणजे किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे किमतीचे लेझर मी यामध्ये वापरलेले असतील. मग तो लेझर चालो न चालो, तर तो पैसा निघो न निघो, परंतु ही सुविधा भारतामध्ये असली पाहिजे. हा उपचार माझ्या रुग्णासाठी उपलब्ध राहायला पाहिजे. हा उपचार भारतात कुठेही नाही, पण तो माझ्याकडेच असला पाहिजे, या जिद्दीने मी जे सुरुवात केली. आणि बघता बघता भारतामध्ये सर्वात जास्त लेझर तंत्रज्ञान असणारा डॉक्टर अशी माझी ओळख झाली. आणि जेव्हा आमच्या नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये वगैरे मी जेव्हा व्याख्यान द्यायला म्हणजे उभा असे, तेव्हा आमचे पूर्ण हे जे देशातले सर्व तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ आहेत, हे जे सर्व राष्ट्रीय लेवलचे हे जे सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, ते माझी ओळख करून द्यायचे. आता आम्ही बोलवत आहोत, नाव वी कॉल अपॉन द गॉड ऑफ द लेझर, द लेझर मॅन, डॉक्टर नितीन डेपे. तर असं हे देशातल्या सर्व टॉपच्या डॉक्टरांनी मला प्रेमाने ही पदवी दिली की आता आपण वी कॉल द लेझर मॅन ऑफ इंडियन डर्मॅटॉलॉजी. आणि त्यानंतर प्रेमाने हे नाव रूढ झालं आणि लोक मला डॉक्टर ढेपे म्हणण्याच्या ऐवजी लेझर मॅन म्हणायला. बंधू भगिनींनो, आज डॉक्टर साहेबांना भेटायचे खास कारण आहे. कारण असं आहे की केस गळायला लागले, केस कमी झाले की प्रत्येकाचा आत्मविश्वास कमी होतो आणि आतून काहीतरी थोडंसं घाबरल्यासारखं वाटायला लागतं. तर ह्याची खरी कारणं काय आहेत? केस का गळतात? ते परत उगवतात का? त्यासाठी काय करायला पाहिजे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे ह्या इमानदार माणसाकडून. म्हणून मी इकडं आलोय. आणि मलाही थोडी समस्या भेडसावती आणि मला असं वाटतं की फक्त मला नाही तर 10 मधल्या 7 लोकांना ही समस्या आहे. तर आपण डॉक्टर साहेबांच्याकडून जाणून घेऊया की केस आयुष्यातली किती महत्वाचा घटक आहे आणि ते वाचवण्यासाठी, ते परत उगवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. डॉक्टर साहेब. ओके. तर असं म्हणतात की माणसाच्या व्यक्तिमत्वाचा खूप मोठा भाग हा केसांवर अवलंबून असतो आणि माणसाच्या आत्मविश्वासाचा मोठा भाग हा सुद्धा केसांवर अवलंबून असतो. बरोबर. भरपूर केस असणं म्हणजे भरपूर आत्मविश्वास असणं. केस कमी होणं म्हणजे आत्मविश्वास सुद्धा गळून पडणं असं होतं. आणि आजकालच्या या जमान्यात तर की जिथं आपल्याला जाऊन मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या स्वतःला प्रेझेंट करणं, स्वतःचं व्यक्तिमत्व हेच आपलं जेव्हा भांडवल असतं, तेव्हा तर मग हे दिसणं आणि त्या दिसण्यामधला केस हा भाग खूप महत्वाचा असतो. आणि तुम्ही म्हणलं तसं साधारणतः 70% लोकांना केस गळणं किंवा टक्कल पडणे ही समस्या आयुष्यात कधी ना कधी भेडसावत असते. किंवा स्त्रियांच्या मध्ये प्रत्येक स्त्रीला तुम्ही विचारलं तर ती मुलगी शाळेत असल्यापासून माझे केस गळतायत, ती कॉलेजला गेली तरी ती म्हणते माझे केस गळतायत, ती लग्न होऊन तिची मुलगी जरी शाळेमध्ये गेली तरी ती सांगते की माझे केस गळतायत. त्यामुळं केस ही कायम
नेहमी असणारी, पुरुषांना कधी कधी जाणवते आणि बायकांना मात्र रोजच्या रोज जाणवणारी समस्या म्हणजे केस गळणं. केस गळायची नक्की कारण काय? तर केस गळण्यामध्ये मी 2 प्रकार करतो याच्यामधले. तर केस गळण्याचे 2 प्रकार आहेत. केस गळण्याचे 2 प्रकार असतात. एक नॉर्मल केस गळणं, ज्याला आपण म्हणूयात डिफ्यूज हेअर फॉल, जनरल हेअर फॉल किंवा सर्वसामान्यपणे सगळ्यांचे जे केस गळतात तसे गळतात. आणि दुसरा जो असतो तो पॅटर्न हेअर लॉस. पॅटर्न म्हणजे एका ठराविक पॅटर्न मध्ये ते केस जातात. जनरल हेअर फॉल म्हणजे जसं आपल्याला रोजच्या रोज केस गळतं हे जाणवतं, एक केस म्हणजे गळायला लागतात. पॅटर्न हेअर फॉल म्हणजे काही जणांचे इथले 2 त्रिकोणीतले केस जायला लागतात किंवा टाळूच्या वरचे केस जायला लागतात. तर काही जणांची पूर्ण हेअरलाईन हळूहळू मागे जायला लागते. तर एका ठराविक पॅटर्न मध्ये, एका ठराविक आकारामध्ये जेव्हा केस जातात तो पॅटर्न हेअर लॉस झाला. किंवा काही जणांना गोल गोल चाई पडते, टक्कल, चाई पडणे हा वेगळा टक्कलाचा प्रकार झाला. त्यामुळं पुरुषांमध्ये पडणारा टक्कल आणि चाई पडणे हा पॅटर्न हेअर लॉस मध्ये आला. आणि डिफ्यूज हेअर फॉल म्हणजे केस हळूहळू पातळ आणि विरळ होत जाणे हा नेहमी दिसणारा हा एक. आता यातली गमतीची गोष्ट अशी की आपले केस गळतात असं नक्की म्हणायचं कधी, कारण तिथे कन्सेप्ट आहे नॉर्मल हेअर लॉस किंवा नॉर्मल डेली हेअर लॉस. आपल्या टाळूवर साधारणतः 1,00,000 केसांची मुळं असतात. किती? 1,00,000. त्यातले 0.1% म्हणजे दिवसाला 100 केस गळणं हे नॉर्मल असतं. 1,00,000पैकी रोज 100 केस हे गळतात. हा नॉर्मल नॅचरल नैसर्गिक हेअर लॉस आहे. पण जेव्हा तुम्ही 1, 2 किंवा 4 केस गेल्याच्या नंतर पॅनिक होता, घाबरून जाता, टेन्शन मध्ये येतात की माझे केस गळायला लागलेले आहेत, ते चुकीचं आहे. दिवसाला 100 पेक्षा जास्त जर केस गळत असतील तरच त्याला म्हणायचं की हा हेअर लॉस आहे, हा हेअर फॉल आहे. आता दुसरा त्यातला म्हणजे पॅटर्न असा असतो की पुरुषांना बऱ्याचदा केस टक्कल पडलं तरी लक्षात येत नाही कधी केस गळाले. त्यांना अचानक 5 वर्षांनी लक्षात यायला लागतं की अरे आपल्याला टक्कल पडायला लागलेलं आहे. स्त्रियांना मात्र रोजच्या रोज लक्षात येतं की आपले केस गळायला लागलेले आहेत. हे का? स्त्रियांच्या मध्ये केसांची लांबी जास्त असते. हे 100 केस जेव्हा गळतात त्यातले 20 केस जरी आपल्याला हातामध्ये आले तरी त्या 20 केसांचा जो काही पुंजका असतो तो स्त्रियांच्या मध्ये मोठा असतो आणि पुरुषांचे केस लहान असतात. त्याचे 20 किंवा 100 केस जरी गळाले तरी ते दिसून येणार नाहीत. त्यामुळे स्त्रियांचे केस 10, 20, 50 केस जरी गळाले तरी ते दिसून येतात आणि पुरुषांचे केस दिसून येत नाहीत. त्यामुळे स्त्रियांना हेअरफॉल हा जास्त जाणवतो आणि तो पुरुषांना जास्त लक्षात येत नाही. एवढाच फरक आहे. दिवसाला 100 केस गळणं हे नॉर्मल आहे. 100 पेक्षा जास्त गळायला लागले तर त्याला म्हणायचं हेअरफॉल. आता तुम्ही विचारलं की या हेअरफॉलचे कारण काय आहेत, तर साधारणतः या केस गळण्याची कारण 4. एक, अनुवंशिकतेमुळे केस गळणं. घरात सगळ्यांचे केस गळतात, टक्कल पडणार आहे, आपले पण हळूहळू त्याच मार्गाने केस जाणार आहेत. माझ्या वडिलांचे, आजोबांचे, मामाचे, काकाचे जसे केस गळालेले होते की त्यानुसार माझे केस नैसर्गिकपणे गळणार आहेत. त्याला काही कारण असायची गरज नाहीये. अनुवंशिकता हे एक कारण झालं. दुसरं, हार्मोन. आपल्या शरीरामध्ये हार्मोनचं प्रमाण बिघडलं की ते गळतात. हे हार्मोन थायरॉइडचे असतील, इन्सुलिन म्हणजे मेटाबॉलिक हार्मोन असतील, किंवा मग तुमचे स्त्रियांमधले पाळीचे हार्मोन असतील किंवा थायरॉइडचे हार्मोन असतील. या हार्मोन मध्ये जर बदल झाला तर केस गळतात. अनुवंशिकता, हार्मोन. तिसरा महत्वाचा घटक म्हणजे आहार, जीवनसत्व. केसांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स, जीवनसत्व, मिनरल हे आवश्यक असतात. ते कमी पडले तर तुमचे केस गळायला लागतात. म्हणजे तुमचा आहार निकृष्ट असेल, व्यवस्थित खात नसाल, वेळेवर खात नसाल तर तुमचे केस गळणार आहेत. आणि चौथं जे कारण असतं ताणतणाव. टेन्शन वाढला, स्ट्रेस वाढला की तुमचे केस गळतात. मग हा ताणतणाव शारीरिक ताण असेल किंवा मग मानसिक ताण असेल, त्यामुळं शरीरावरचा स्ट्रेस असेल, दगदग धावपळ असेल किंवा मेंटल टेन्शन असेल, या दोन्ही कारणांमुळे केस गळतात. साधारणतः हे 4 कारण असतात की
ज्यामुळं हे तुमचे केस गळायला लागतात. कुणामध्ये यातलं एक कारण असेल, कोणामध्ये यातली 2 कारणं असतील, कोणामध्ये 4 कारणं असतील. प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे ताणतणाव, आहार, हार्मोन आणि अनुवंशिक घटक, तुमचं वय, याचा वेगवेगळ्या प्रमाणामध्ये त्याचा परिणाम असतो. माझा एक मित्र आहे, त्याच्या आजोबांना टक्कल होतं, त्याच्या वडिलांना आता त्याची केस गळायला लागलेत. तर अनुवंशिक जी केस गळती आहे ते आपण थांबवू शकतो का? तर जो पॅटर्न हेअर लॉस असतो, जे पुरुषांमध्ये टक्कल पडणं, जे हळूहळू वयानुसार म्हणजे जे टक्कल पडतं ते आपण शक्यतो थांबवू शकत नाही. मी तर नेहमी असं म्हणतो की टक्कल हा तुमच्या खानदानी इस्टेटीचा, प्रॉपर्टीचा भाग आहे. प्रॉपर्टी कार्डवर किंवा 7/12वर तुमचं नाव लागणारच आहे. जी प्रॉपर्टी आजोबांची होती, जी वडिलांच्याकडे आली, तर ती प्रॉपर्टी 7/12वर नाव लावून, प्रॉपर्टी कार्डावर नाव लावून तुम्हाला ही किती एकर टक्कल होणार आहे ही प्रॉपर्टी मिळणारच आहे. त्यामुळं जी अनुवंशिक गोष्ट आहे ती आज ना उद्या तुमच्या नावावर येणारच आहे. फक्त पूर्वीच्या काळी आजोबांना 40 नंतर टक्कल पडलं, वडिलांना 35 नंतर टक्कल पडलं, आता मात्र मुलगा 11वीला आहे, टक्कल पडायला लागलेला आहे. हे आपल्याला टाळता येतं, हे आपल्याला पुढे ढकलता येतं. तर अनुवंशिक जरी टक्कल पडणं असलं तरी तुमचा आहार ठीक नसेल, तुमचं ताणतणाव जास्त असेल, तुमचं जागरण जास्त असेल, तर हे टक्कल 40च्या ऐवजी 30 मध्ये पडायला लागतं, 30च्या ऐवजी ते 25 मध्ये पडतं, 25च्या ऐवजी ते तुमचं 18 वर्ष पडायला लागतं. हे आपल्याला पुढं ढकलता येतं. त्यामुळे अनुवंशिक टक्कल हे टाळता येत नाही, पण पुढं ढकलता येतं. योग्य वयात टक्कल पडलं तर माणसाला वाईट नाही वाटत. डॉक्टर साहेब, तुम्ही मगाशी बोललात की हॉर्मोन्समुळे केस गळतात, पण नक्की कोणत्या हॉर्मोन्समुळे केस गळतात, ते कसं ऍक्च्युली, ते थोडस माझ्या बंधू भगिनींना समजलं तर हार्मोन हे आपल्या रक्तामध्ये असतात. हृदयाच्या प्रत्येक ठोक्यानुसार ते प्रत्येक पेशीपर्यंत जाऊन पोहोचतात. त्यामुळे हार्मोन हा शरीराच्या प्रत्येक पेशीवर, प्रत्येक अवयवावर परिणाम करणारा घटक असतो. यातले अनेक हार्मोन असतात की ज्याचं प्रमाण बिघडलं की शरीराच्या सर्वच भागावर परिणाम होतात. केसावरचा परिणाम हा आपल्याला लवकर दिसतो. म्हणजे एखाद्या हार्मोन शरीरामध्ये बदल झाले, इजा झाली, नुकसान झालं तरी ते लवकर लक्षात येत नाही, तर केसावरचा इफेक्ट हा लवकर लक्षात येतो. त्यामुळे केस गळणे हे बऱ्याचदा सेन्सिटिव्ह इंडिकेटर म्हणून वापरतात. म्हणजे काहीतरी आत बिघडलेलं आहे त्याचं हे बाह्य लक्षण म्हणून ते म्हणजे बघावं लागतं. हार्मोन कुठले कुठले, तर एक तर इन्सुलिन, मेटाबॉलिक हार्मोन. जर तुमचं वजन वाढत असेल तर इन्सुलिनचं फंक्शन, कार्य कमी व्हायला लागतं. तर वजन वाढलं तर इन्सुलिनचं लेवल वाढते, त्याचं कार्य कमी होतं, कार्यक्षमता कमी होते आणि तिथे तुमचे केस गळायला लागतात. दुसरं सेक्स हार्मोन्स. तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त असेल, तुमच्या अंगावर भरपूर केस असतील, दाढीचे केस भरपूर असतील, तर तुम्हाला डोक्यावरचे केस कमी होणार. कारण ज्या हार्मोनमुळे तुम्हाला दाढी येते, ज्या हार्मोनमुळे छातीवर केस येतात, त्याच हार्मोनमुळे टक्कल पडते. त्यामुळे जेव्हा तुमचे दाढीचे आणि छातीवरचे केस जास्त असतात तेव्हा डोक्यावरचे केस कमी होतात. तर एकाच हार्मोनचा 2 इफेक्ट असतात. स्त्रियांच्या मध्ये पाळीचे हार्मोन असतात, आपण ज्याला सेक्स हार्मोन्स म्हणतो. तर हे पाळीचे हार्मोन्स त्याचं प्रमाण बिघडलं की आपण त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज म्हणतो, PCOD. तर या PCOD-मुळं, पाळीच्या हार्मोनमुळं हे केस गळायला लागतात. त्या पुढचा हार्मोन जो असतो तो थायरॉइडचा हार्मोन. थायरॉइडच्या हार्मोनमुळे परत तुमचे केस गळायला लागतात, केस रफ व्हायला लागतात. थायरॉइड जास्त झालं तरी केस गळतात आणि थायरॉइड हार्मोनचं प्रमाण कमी झालं तरी केस गळतात. हायपर थायरॉइड मध्ये सुद्धा केस गळतात आणि हायपोथायरॉइड मध्ये सुद्धा केस गळतात. त्यामुळे हे सर्व प्रकारचे हार्मोन ठीकठाक असणं म्हणजे तुम्ही निरोगी असणं. मग त्यासाठी काय करावं लागेल, तो एक वेगळ्या एपिसोडचा भाग होईल. पण हार्मोन ठीकठाक असणं म्हणजे तुमचं आरोग्य ठीक असणं म्हणजे केस ठीक असणं. डॉक्टर साहेब, आजकाल प्रत्येकाचं आयुष्य खूप फास्ट झालंय, प्रत्येक जण स्पीड मध्ये आहे, कुठे जायचंय माहित नाही पण सगळेजण पळत आहेत आणि कदाचित त्याच्यामुळं त्याचा परिणाम केसांवरती होतो. तर आहार आणि केस एकमेकावरती अवलंबून आहेत का? आहार आणि फक्त केसच नाही, आहार आणि शरीराच्या पूर्ण आरोग्याचा संबंध आहे.
भारतामध्ये आपल्या अध्यात्मात सुद्धा म्हटलेलं आहे की अन्नमय कोश असतो, म्हणजे की आपलं जे शरीर असतं त्याला अन्नमय कोश म्हणते. म्हणजे जसं अन्न तसं शरीर घडतं, जसं अन्न तसं तुमचे विचार घडतात. जसं अन्न असेल तर शरीराचे सगळे भाग वेगवेगळ्या पद्धतीनं होते. तुमचं अन्न बिघडलं तर शरीर बिघडेल, अन्न बिघडलं तर विचार बिघडतात. त्यामुळे अन्न आणि आहाराचं खूप मोठं महत्व आपल्या शरीराच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये आहे. केसच नाही, शरीराच्या प्रत्येक भागामध्ये जिथं नवीन पेशी तयार होतात, जुन्या पेशी नष्ट होतात, या प्रक्रियेमध्ये किंवा या शरीराचं कार्य चालण्यासाठी जीवनसत्व, विटॅमिन्स याची गरज असते आणि इतर वेगवेगळ्या घटकांची गरज असते. जेव्हा हे विटॅमिन्स कमी पडतात तेव्हा शरीराच्या अनेक भागावर हा परिणाम दिसतो. पण केस हा वेगानं वाढणारा आणि बाहेर डोळ्यानं दिसणारा अवयव असल्यामुळे तो लक्षात येतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही आहारामध्ये विटॅमिन्स कमी असतील आणि शरीरावर जर परिणाम होत असेल, केस गळणं हे एक लक्षण आहे. त्याच वेळी तुमच्या आतल्या हृदय, फुफ्फुस, लिव्हर, किडनी, बोन, मसल, स्नायू, हाडे या सगळ्या गोष्टीवर म्हणजे त्याचा परिणाम होत असतो. पण बाकीचे अवयव आपल्याला बोलत नाहीत, सांगत नाहीत. केस मात्र आपल्याला लगेच लक्षण दाखवतात. त्यामुळे केस गळायला लागतात याचा अर्थ शरीरामध्ये सर्वत्र बिघाड झालेला आहे. त्यातला एक बिघाड म्हणजे केस गळणे. हे आहारामध्ये नक्की काय बिघडलेलं असतं? तर आपल्या भारतीय लोकांच्या मध्ये एकतर प्रथिनांचं प्रमाण कमी असतं. आपण गोड खातो, भात खातो, भाकरी खातो, चपाती खातो, पिष्टमय पदार्थ आपण जास्त खातो. कारण अन्नाचे मुख्य घटक कुठले? पिष्टमय पदार्थ, प्रथिने आणि मेद, तेलकट पदार्थ, आणि त्याशिवाय जे असतं ते जीवनसत्व असतं. आपण कार्बोहायड्रेट किंवा पिष्टमय भरपूर खातो, भात, चपाती, भाकरी वगैरे. पण प्रथिने, डाळी मात्र कमी खातो, भाजीपाला कमी खातो, तेल तूप कमी खातो. आपण खाल्लं तरी म्हणजे सॅच्युरेटेड पाम ऑइल जास्त खातो, अनसॅच्युरेटेड करडईचं तेल वगैरे आपण कमी खातो. म्हणजे कार्बोहायड्रेट, पिष्टमय पदार्थ जास्त खातो, प्रथिनं कमी खातो, आणि तेलामध्ये अनसॅच्युरेटेड जास्त खायला पाहिजे, त्याच्यावर आपण सॅच्युरेटेड जास्त खातो. म्हणजे आपल्या ह्या खाण्याचं प्रमाण घडलेलं आहे. याशिवाय जे जीवनसत्व असतात त्याच्यामध्ये अजीवनसत्व, बीटा कॅरोटीन आलं जे गाजरामधून मिळतं, बीट मधून मिळतं. बी कॉम्प्लेक्स आहे जे हिरव्या पालेभाज्यामधून मिळतं. B12 आहे जे मांसाहारी किंवा प्राण्यापासून मिळतं, मग ते दूध असेल, पनीर असेल आणि मांस असेल. तर हे सर्व विटॅमिन आपल्या शरीराला आवश्यक आहेत, तसं केसांना पण आवश्यक आहे त्याचं प्रमाण. आणि बरेच जण जे म्हणतात की म्हणजे मी फक्त बायोटिनची गोळी खाल्ली आणि हेअरफॉल थांबला पाहिजे, असं नाहीये. केसांना सर्वच प्रकारचे विटॅमिन्स लागतात, त्यातले काही जास्त प्रमाणात लागतात. त्यामुळे मी फक्त बायोटिन या विटॅमिनची गोळी खाल्ली, मी फक्त कॅल्शियमची गोळी खाल्ली, मी फक्त विटॅमिन डी ची गोळी खाल्ली तर केस परत उगवत नसतात. सर्वच प्रकारचे विटॅमिन योग्य प्रमाणामध्ये बऱ्याच काळासाठी जेव्हा देतो तेव्हा आपल्याला तो इफेक्ट यायला. तर त्यामुळे जर जीवनसत्व हे जर एक केस गळण्याचं कारण असेल तर आहारामध्ये जीवनसत्व देणं हा उपचाराचा भाग आहे. त्यामुळे आजकाल केसांच्या उपचारामध्ये आपण इतर उपचार, हार्मोनचे वगैरे उपचार करण्यापेक्षा जीवनसत्व, विटॅमिनचा उपचार आपण जास्त करतो. मी जेव्हा उपचाराबद्दल बोलेल तेव्हा याच्यावर बोललेनच. हे जीवनसत्व देण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि ज्याला साईड इफेक्ट आहेत अशा हार्मोनचे उपचार टाळून आपल्याला फक्त विटॅमिनवर म्हणजे हे केसांचे उपचार करता येतात. पुढचा जो म्हणजे आपला मुद्दा होता की ताणतणाव किंवा टेन्शन, म्हणजे की या आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये म्हणजे ताणतणाव तर असतो. तुमच्या तर लाईनला म्हणजे किती ताणतणाव आहे, म्हणजे हो, एक काम गेलं की दुसरं आता कधी मिळवायचं त्याच्यावरतीच तो ताणच आहे. काम मिळालं तर तो ताण, काम नाही मिळालं तर तो दुसरा ताण. 100%. स्टेजवर म्हणजे चांगली हिरोईन जर मिळाली तर रात्री बायकोचा ताण. एडिट करा रे. आणि हिरोईन नाही मिळाली तर तो वेगळा ताण. साहेब तुम्हाला आमच्या क्षेत्रात तर कुणाला कसं कसं सहन करायला लागतं, तुम्हाला काय सांगायचं? सगळ्यांना वाटतं चमकतं,
पण ते ताणतणाव हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे ताणतणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो. आणि या ताणतणावामुळे काय होतं, तर ताणतणावाबद्दल आपण एक वेगळा एपिसोड नंतर करणार आहोत. पण ताणतणावानं नक्की काय होतं, तर ताणतणावामुळे शरीरामध्ये विषारी घटक तयार होतात. म्हणजे कुठले? ऑक्सिडेटिव्ह रॅडिकल्स. हे ऑक्सिजनचे जे रेणू असतात ते जे सापडेल त्या पेशीला नष्ट करत जातात. त्यामुळे रक्तामध्ये जेव्हा हे विषारी घटक तयार होतात, मग ते लिव्हर, किडनी, बोन, हार्ट, मेंदू, डोळे या सगळीकडे जाऊन ते म्हणजे जे सापडेल त्या पेशीला ते डॅमेज करत राहतात. तसंच ते केसांच्या मुळावर पण डॅमेज करतात. त्यामुळे ताणतणावाला की ज्या वाढणाऱ्या पेशी असतात तिथं त्यांचा तो डॅमेज सुरू व्हायला, त्याला म्हणायचं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, ऑक्सिडेटिव्ह डॅमेज. आता हे जर ताणतणावामुळे विषारी घटक तयार होतात म्हणजे ऑक्सिजनचे रेणू तयार होतात आणि ते डॅमेज करतात, मग उपचार काय असणार आहे? या ऑक्सिजनला ब्लॉक करणारे औषधं. हे ऑक्सिजनला ब्लॉक करण्यासाठी जी औषधं असतात त्याचं नाव जीवनसत्व, विटॅमिन्स. त्यामुळे आपण जेव्हा विटॅमिन्स घेतो तेव्हा हे विषारी घटक न्यूट्रलाइज होतात, ते शांत होतात. त्यामुळे आपण जे विटॅमिन्स घेतो त्यांना असं म्हणतात की अँटी ऑक्सिडंट. तुम्ही हा शब्द बराच ऐकला असेल. आमच्या शॅम्पू मध्ये अँटी ऑक्सिडंट आहे, आमच्या सनस्क्रीन मध्ये अँटी ऑक्सिडंट आहे, आमच्या शू पॉलिश मध्ये अँटी ऑक्सिडंट आहे, माती आणि मसनामध्ये अँटी ऑक्सिडंट आहे. पण खरा अँटी ऑक्सिडंट हा अन्नातून जाऊन तो रक्तामध्ये मिसळला पाहिजे, तर तो त्या ताणतणावाचं नियंत्रण करतो. पण अँटी ऑक्सिडंट शब्दाची खूप फॅशन आल्यामुळे लोक तो कुठेही वापरतात. तर हे जे सर्व विटॅमिन्स असतात ते अँटीऑक्सिडंट असतात. तर त्यामुळे टेन्शनमुळे विषारी घटक आणि त्यांना न्यूट्रलाइज करायला अँटीऑक्सिडंट. तर हा जो म्हणजे त्यामुळं केस गळती कशामुळे जरी झाली तरी उपचार मात्र विटॅमिन्स. त्यामुळे अन्न हा सर्वात मोठा उपचार असतो. त्यामुळे अन्न ही मेडिसिन आहे. फूड इज द मेडिसिन. त्यामुळे तुम्ही खाणं, न खाणं, किती खाणं, जास्त खाणं, कमी खाणं, काय काय खाता, हे सर्व औषधाचा भाग आहे. त्यामुळे म्हणजे आहार समजून घेतला तर तुम्हाला केस गळणं टाळता येतं किंवा गळालेले केस परत आणता येतात. त्यामुळे आहाराचा खूप मोठा रोल असतो. त्यामुळे ताणतणाव तिथं पण आहाराचा रोल आला. दुसरं, हे जर ताणतणावासाठी काय करायचं असेल तर आता म्हणजे या केस गळण्याचे प्रतिबंधात्मक उपचार तुम्हाला सांगतोय. साधी गोष्ट आहे. 4 कारणासाठीचे 4 प्रतिबंधात्मक उपाय. फॅमिलीला आपण काय करू शकत नाही, अनुवंशिकतेला. हार्मोन्सला आपण नियमित व्यायाम करणं, हिरव्या पालेभाज्या खाणं, प्राणायाम करणं. मन शांत असेल, हार्मोन ठीक राहतात. कारण हार्मोनचं सायकल असतं. बरोबर आहे की जसं पाळीचं सायकल असतं तसं आपलं जे दिवस रात्रीचं चक्र असतं, या चक्रानुसार हार्मोन बदलतात. त्यामुळे वेळेवर जेवणं, वेळेवर झोपणं, पुरेशी झोप घेणं, दिवसा काम करणं, रात्री झोपणं, हे सर्व जे नैसर्गिक चक्र आपण जर म्हणजे फॉलो केली तरी हार्मोन ठीक राहायला लागतं. हार्मोन उपचार काय? चक्र सांभाळा. म्हणजे आजकाल आपली दिनचर्या किंवा आपली लाईफ एवढी विचित्र झालेली आहे की आपण करून घेतलेली आहे, त्याचा आपल्या केस गळती होती कसा परिणाम होतो? ताणतणाव हा जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. किंबहुना आजकालचे जे सगळे रोग आहेत ना, बरेचसे जे आजार आहेत ते जीवनशैलीशी निगडीत आहेत. आहार, विहार, निद्रा म्हणजे तुम्ही ठीकठाक खाणं, विहार म्हणजे तुमचं रेग्युलर व्यायाम, हालचाल असणं, व्यायाम असणं, आणि तिसरं निद्रा म्हणजे तुम्ही ठीकठाक झोपता का आणि तुमचं टेन्शन किंवा ताण कमी आहे का.